चला तर आज करूया जिभेवर ठेवताच विरघळणारी अतिशय मौसूत अशी आंबा नारळाची वडी. आणि बघाल तर अतिशय सुरेख बनून ही तयार झालेली आहे. रंगसुद्धा याला खूप छान आलेला आहे. चवीला म्हणाल तर ही अगदी अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा खूप जास्त सोपी आहे, कारण इथे आपण ही वडी बनवण्यासाठी घरातलंच कमीत कमी साहित्य वापरून अतिशय झटपट बनवून तयार केलेली आहे. अगदी बाजारामध्ये विकत मिळते तशीच्या तशी आंबा नारळाची वडी आज आपण घरच्या घरी कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे. ताजा गोड आंबा घेतला, त्यातला गर काढून मिक्सरवर फिरून असा हा वाटीभर आंब्याचा पल्प घेतलेला आहे. आता यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये घालूयात 1 चमचाभर साजूक तूप. आता घालायचा आहे हा आंब्याचा पल्प. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 4 चमचे दूध. तर आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून बरोबर 4 चमचे मी यामध्ये दूध घातलं. याला मिक्स करून घ्यायचं. दूध आंब्याच्या रसामध्ये घालून याला थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत साखर. तर आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यानेच मोजून इथे मी बरोबर 5 चमचे साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण आंबा किती गोड आणि आंबट आहे त्यानुसार कमी जास्त तुम्ही इथे करू शकता. साखर यामध्ये घातल्यानंतर याला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे. साखर विरघळली तरी देखील आपल्याला हे मिश्रण आणखीन 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि त्यानंतर याचा तुम्ही रंग बघाल तर खूप सुंदर असा याला रंग आला आहे. पण तरी देखील यामध्ये मी अगदी 2 चिमूटभर खाण्याचा रंग घातलेला आहे. खाण्याचा रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. बर्फी किंवा वडी छान दिसावी याकरता इथे मी खाण्याचा रंग घातला. खाण्याचा रंग घालून याला मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालूयात 1 वाटीभर सुक्या खोबऱ्याचा किस. सोबतच यामध्ये घालायची आहे पाव वाटी मिल्क पावडर. मिल्क पावडर घातल्यामुळे आंब्याच्या वडीला किंवा बर्फीला चव खूप छान येते. जशी बाजारामध्ये आंब्याची वडी किंवा बर्फी मिळते अगदी चवीला ती तशीच लागते. त्यामुळे यामध्ये मी मिल्क पावडर घातलेली आहे. आणि इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही वाटीभर ओल्या नारळाचा किस घातला तरीही चालेल. तरीसुद्धा ह्या वड्या चवीला खूप छान लागतात. आपण घातलेला सुक्या खोबऱ्याचा किस आणि मिल्क पावडर यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची, चांगली एकजीव करून घ्यायची आहे. आणि याला तोपर्यंत परतायचं जोपर्यंत याचा छान असा गोळा मिळून येत नाही. आणि तुम्ही इथे बघाल तर याला मी असं परतून घेतलेलं आहे आणि हे परतत असतानाच याचा अगदी मऊसूत असा गोळा तयार झाला आहे. छान असं हे मिश्रण जमून आलेलं आहे. खूप जास्त पातळ किंवा अगदीच कोरडं असं झालेलं नाही आहे. आता लगेचच मी गॅस बंद केला आहे. आता ज्या आपल्याला प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये वडी सेट करायची आहे त्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे वडी सेट केल्यानंतर गार झाल्यानंतर याला काढताना ती अगदी सहज ताटातून मोकळी होते. तर हे बघा, हे सगळं मिश्रण आहे ना मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं असं हे प्लेटमध्ये आपल्याला मिश्रण पसरून घ्यायचं आहे. कुठे जाड किंवा कुठे पातळ असं ठेवायचं नाही. हे मिश्रण कोरडं झालेलं नाही आहे, अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. त्यामुळे बघा, प्लेटमध्ये अगदी व्यवस्थित हे पसरून चांगलं सेट करून घेतलं आहे. आता यानंतर आहे ना या वड्या छान दिसाव्यात याकरता मी यावरती घालते थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप. थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप यावरती घालायचे, म्हणजे मग वड्या दिसायला आकर्षक दिसतात. आणि हे घातल्यानंतर आहे ना स्पॅच्युलाच्या मदतीने याला हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे व्यवस्थित यावरती सेट होऊन जातील. तर हे बघा, हे वडीचं मिश्रण ताटामध्ये अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता याला पूर्णपणे गार होऊ न देता थोडंसं हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी छोट्या छोट्या चौकोनी तुकड्यांमध्ये वड्या कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापणीच्या आकारामध्ये सुद्धा याला कट करून घेऊ शकता. तर मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळे बघा अगदी वड्या व्यवस्थित आणि सहज कट होत आहेत. इथे आपण या वड्या बनवत असताना साखरेचा पाक तयार केलेला नाही आहे, त्यामुळे हे मिश्रण कोरडं होत नाही आणि पाक बिघडण्याचा तर प्रश्नच उरत नाही. पाक न करता आपण या वड्या बनवलेल्या असल्यामुळे मिश्रण अगदी परफेक्ट तयार होतं आणि वड्यासुद्धा मस्त अशा मऊसूत अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील अशा बनून तयार होतात. तर हे बघा, इथे मी या चौकोनी आकारामध्ये वड्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. 10 ते 15 मिनिटासाठी याला संपूर्णपणे गार करून घेतल्यानंतर आता आपण या वड्या बाजूला काढून घेऊ. तर हे बघा, किती मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. अतिशय सुरेख दिसत आहेत आणि प्लेटमधून सुद्धा अगदी सहज त्या निघत आहेत. याचं टेक्स्चर तुम्ही जर बघाल तर अतिशय सुरेख असं टेक्स्चर याला आलेलं आहे. आता या सगळ्या वड्या आपण ताटातून बाजूला काढून घेऊ. तर आज इथे आपण कमीत कमी साहित्याचा वापर करून अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील अशा मऊसूत
आंबा नारळाच्या वड्या घरच्या घरीच झटपट बनवून तयार केलेल्या आहेत. तर सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या आंबा नारळाच्या वड्या किंवा बर्फी एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.